तर अशा गणेशाच्या आराधनेनंतर रसिक जन हो, खूप सुंदर अशा गणेशाच्या आराधनेने बालपण कधी वजच करू शकेल नाही, कारण त्या आयुष्यभर बालवयातच जगले. पण वास्तवात जर बघितलं तर सुरुवातीची 10-12 वर्ष गेली आणि त्यानंतर त्यांची कारकीर्द सुरू झाली ती आज तागायत अगदी मरेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 80 ते 75 वर्षापर्यंत त्यांनी आपली मनं रिझवली. आपल्यासाठी त्या गायल्या, मनापासून गायल्या. त्यांच्या गाण्यावर आपण मोठे झालो आणि प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक आनंदाच्या मध्ये, दुःखामध्ये त्यांच्या गाण्याने आपली सोबत केली. रसिकांचं तन मन उत्तेजित केलं, रिझवलं. अशा या आशा भोसले आमच्यातून निघून गेले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. चला तर आपण पुढचं गीत सादर करूया. आशाताईंच्या आठवणीत मी विजय केणी सरांना बोलवू इच्छितो. त्यांनी त्यांचं सोलो गीत सादर करावं. केणी सरांना मी हॅलो.
पश्चिमेचा गारवारा रात रात्रीच्या फुलांचा खूप सुंदर, खूप सुंदर. तरुण आहे रात्र अजूनही. आशाताईचं आयुष्यही असंच होतं. आशाताईच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार झाले आणि त्यांचं जीवन खूप कष्टमय गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःच्या मुलांचं जेवण करून त्यांचा डबा बनवून त्यांना शाळेत सोडायला, अगदी सामान्य लोकांसारखं त्या जीवन जगल्या. जरी एवढ्या मोठ्या घराण्यातल्या होत्या आणि स्वतः स्वयंपाक करायच्या, अशा त्यांच्या आठवणी आपल्याला माहिती आहे. आज 1986 मध्ये एक सुधीर मोघे साहेबांनी एक गीत लिहिलं, एकाच या जन्मी जणू फिरोनी मी जन्मेन. आणि खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये एका जन्मामध्ये त्यांनी खूप दुःख भोगलं, सुख भोगलं आणि पुन्हा पुन्हा नव्याने उभे राहून त्यांनी आपलं आयुष्य घडलं. ह्या गाण्यामध्ये एक एक ओळ असं वाटतं की त्यांना रिलेट आहे की काय, म्हणजे त्यांच्यासाठी लिहिलं आहे का. खरं तर 1986 मध्ये हे गाणं लिहिलं होतं आणि सुधीर मोघे साहेबांचं आणि श्रीधर फडके साहेबांनी संगीत दिलं. पुढचं पाऊल या गीतात चित्रपटातलं एक गीत होतं. हे मला एवढंच सांगावं असं वाटतं की स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या व्यथा लयाला, भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना अर्थता, ना बंधने वा नाही गुलामी,